नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यम आणि मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून शेतीमध्ये रेशीम व्यवसाय करतोय. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार. आपण तुतीचं रोप कसं लावणार, ते तुतीचं रोप जर आपण आज लावलं तर ते 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर कसं होतं याची मी टोटल तुम्हाला माहिती देणार आहे. आता मी एका प्लॉटमध्ये उभा आहे, त्या प्लॉटमध्ये फक्त आपण ते रोप आपण ह्या प्लॉटमध्ये लावलंय. आता जर समजा ह्या प्लॉटमधलं जर तुम्ही बघितलं, काही वाळेल दिसतंय आणि काही हिरवेगार दिसतंय. तर यामध्ये ना जे फाटे फुटलेले, आपल्या रोपला जे ऑलरेडी पानं फुटलेले होते ते पूर्णपणे वाळून गळून जाणार आणि नवीन त्याला पानं फुटून ते 3 महिन्यानंतर त्याचं रोप असं होणार, म्हणजे त्याचं झाड असं वाढणार की त्याचा आपण आळ्यांना पहिले बॅचला पालाला म्हणजे त्यांना आळ्यांना टाकू शकतो. म्हणून त्यानंतर 1.5 ते पावणे 2 वर्षाचा प्लॉट तुम्हाला दाखवतो. इथपर्यंत टाइम झाल्यानंतर पाला जो आहे अशा क्वांटिटीमध्ये वाढतो आणि जवळपास एका रोपला 8 ते 10 फाट्या फुटलेल्या असतात. आता हे झालं 1.5 ते पावणे 2 वर्षाच्या प्लॉट मधलं. आता त्यानंतर 2.5 वर्षाच्या प्लॉट मधलं दाखवतो तुम्हाला. म्हणजे आज जर रोप लावलं तर 2.5 वर्षानंतर जवळपास ह्या रोपला 12 ते 15 फाटे फुटलेले असतात. त्यानंतर असं एक प्लॉट दाखवतो ज्यामध्ये 4 वर्षाच्या वरती होऊन गेले आणि ह्या प्लॉट मधल्या तुतीला जवळपास 20च्या वरती फांद्या फुटलेल्या. म्हणजे सरळ जरी म्हणलं तर ह्या तुतीच्या झाडाचा विषय असा असतो, एक फांदी जर कट केली तर त्याला कटिंग झाल्यानंतर 2 फांद्या येत असतात. आता ह्यामध्ये थोडंफार खालीवर होऊ शकतं बरं, वातावरणावर. जे वातावरण जर चांगलं नसतं त्याची बार वाढतो ना, थोडीफार कमी होत असते. आणि यासाठी जर पर्याय म्हटलं ना, दोन्ही झाडामधलं अंतर आणि दोन्ही ताटीमधलं अंतर आपण प्रॉपर पद्धतीने ठेवायला पाहिजे. म्हणजे दोन्ही ताटीमधलं अंतर जवळपास आपण 6 फुटाच्या वरती ठेवायला पाहिजे आणि दोन्ही झाडाच्या मधलं अंतर जवळपास आपण 2 ते 2.5 फूट ठेवायला पाहिजे.